भगवान बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने धर्मासाठी स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी मृत्यूची झुंज देणारा वाघाचा छावा छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब मला संविधान लिहायला जास्त कष्ट घ्यावे लागले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा क्रांतिकारी कान मंत्र देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्री शिक्षण उद्धारते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्याबाई होळकर, माता राणी लक्ष्मीबाई या सर्व अनेक महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी कुमार सम्यक गजानन जाधव या विचार मंचावर माझे काही विचार मांडणार आहे. त्यासाठी तुम्ही मला शांततेने सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो. मित्रांनो, इतिहास वाचायचा नसतो तर इतिहास जगायचा असतो आणि आज मी तुम्हाला 2 अशा जिवंत इतिहासांबद्दल सांगणार आहे जे फक्त आपल्या आयुष्यात जगले तर त्यांनी नव्या पिढीला नवी दिशा दाखवून दिली. एक, जेव्हा अन्यायानं भूमी सखडली होती त्यावेळी एक स्वप्न जन्माला आलं स्वराज्याचं. एक तरुण उभा राहिला, त्याच्या डोळ्यात जिद्द, मनात आग आणि ओठांवर एकच शब्द होता तो म्हणजे स्वराज्य. मित्रांनो, महाराजांनी फक्त लढाया जिंकल्याच नाही तर त्यांनी लोकांना पटवून दिलं की सत्ता मोठी नसते तर विचार मोठे असतात. आणि दुसरीकडे एक युग पुरुष ज्याने अन्यायाच्या अंधाराला ज्ञानाच्या प्रकाशानं फाडून टाकलं ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मित्रांनो, ज्या माणसाला पाणी पिण्याचा हक्क नव्हता तोच पुढे जाऊन सर्वांना हक्क देणारा ठरला. ज्याला समाजानं नाकारलं त्याने समाजालाच उभं केलं आणि या जग बदलणारा बाप माणूस म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि या जग बदलणाऱ्या बाप माणसानं आपल्याला एक क्रांतिकारी संदेश दिलाय. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा क्रांतिकारी संदेश हा फक्त एक संदेश नाहीये, ही फक्त एक बोल नाहीये, हा फक्त एक वाक्य नाहीये तर हा जग बदलण्याचा मूळ मंत्र आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीये बाबासाहेब जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं. आपल्या देशात तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शन साठी शाळेत यायचे. मात्र पाटीलच्या वर्गातले बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसलेले असायचे. सगळी मुलं वर्गाच्या आत बसलेले असायची. इंग्रज अधिकारी मुलांना प्रश्न विचारायचे. वर्गाच्या आत बसलेले एकाही मुलाला प्रश्नाचं उत्तर यायचे. मात्र वर्गाच्या बाहेर बसलेले पाटीलचे बाबासाहेब प्रत्येक प्रश्नाला हात वर करत होते. तेव्हा इंग्रज अधिकारी शिक्षकांना म्हणाले, शिक्षक, तुमच्या वर्गाची लाज राखली आहे वर्गाच्या बाहेर बसलेल्या मुलांना. एकाही मुलाला प्रश्नाचं उत्तर येत नाही. बाळा, इकडे तुझं नाव काय? तेव्हा बाबासाहेब म्हणायचे, साहेब, मला भिवा म्हणतात, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. तेव्हा इंग्रज अधिकारी सांगायचे, भिवा, तू सगळ्या प्रश्नांची उत्तर कर दिलीस, तुला आणखी एक प्रश्न विचार का? बाबासाहेब म्हणायचे, साहेब, विचार काही हरकत नाही. तेव्हा इंग्रज अधिकारी म्हणायचे, भिवा, मला सांग, या पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? पाचवीच्या वर्गातले बाबासाहेब खाली मान घालायचे, डोळ्यात अश्रू व्हायचे आणि म्हणायचे, साहेब, या पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे मला माहित नाही पण माझ्यासाठी सर्वात दूरचा ग्रह म्हणजे वर्गाच्या आत ठेवलेला पाण्याचा माठ. विचार करा, त्या बाबासाहेबांना वर्गाच्या आत ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार नव्हता. इतकी बिकट परिस्थिती होती बाबासाहेब. तरी सुद्धा आपल्या काळजाचं रक्त पाजलं आपल्या लेखणीला आणि जगातील सर्वात उच्च कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले. आणि त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर बाबासाहेबांचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याला द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक या नावानं संबोधलं आलं. विचार करा, त्या कालच्या व्यवस्थेने ज्या बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलेलं त्याच बाबासाहेबांना पुढे जाऊन ज्ञानाचं प्रतीक या नावानं संबोधले गेले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज एक असे राजे होऊन गेले, शूर होते, वीर होते, पण त्यांच्याकडे एक अलौकिक गुण होता. तो अलौकिक गुण म्हणजे काय? चारित्र्य संपन्न. या महाराष्ट्राच्या मातीत एकच असा राजा होऊन गेला जो चारित्र्य संपन्न होता. तर चारित्र्य संपन्न म्हणजे काय? चारित्र्य संपन्न म्हणजे स्त्रियांचा आदर करणारा राजा. हो, माझा राजा होता तसा स्त्रियांचा आदर करणारा. या प्रसंगी मी तुम्हाला शिवबा आणि आई जिजाऊ यांचा एक प्रसंग सांगतो. छोटे होते राजे, बालराजे छोटे होते. ते गडाची पाहणी करत होते. चालता चालता त्यांच्या कानावर काही गाण्याचे स्वर पडले. त्याच्या आवाजाच्या दिशेने गेले. ते एका महालापाशी येऊन पोचले. त्या महालात काही स्त्रिया नृत्य करत होत्या. छोटे होते राजे. बालराजे पडद्या मागून स्त्रियांचा नृत्य पाहू लागले. बालराजे पडद्या मागून स्त्रियांचं नृत्य पाहतायत. जिजाऊंना कळता क्षणी जिजाऊ धावत पडत राजांजवळ आल्या. त्यांनी राजांचा जोरात कान पिला ना म्हणाल्या, खबरदार,
खबरदार जर या मालात पुन्हा पाय ठेवला तर हे पाहून एक सरदार म्हणाला, काय शिक्षा करताय त्यांना? आम्हाला त्यांच्या सारख्याच राजा महाराजांसाठी अहो मग ते पाहणारच ना. जिजाऊ म्हणाल नाही, आम्हाला बाई नाचवणारा नव्हे तर बाई वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे. काय सांगितलं एका आईनं आपल्या लेकराला? सांगितलं नाही, जा जाऊन ठेकादार म्हणून नाही सांगितलं. सांगितलं काय तर आम्हाला बाई वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे. म्हणून राजांनी आपल्या आईचं स्वप्न हिंदवी स्वराज्य उभारलं. गोर गरीब महिला यांच्यावर अन्याय अत्याचाराविरुद्ध हिंदवी स्वराज्यावर उभारलं. बाबासाहेब म्हणायचे, मला संविधान लिहायला जास्त कष्ट घ्यावे लागले नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. थोडक्यात काय तर महाराजांनी स्वराज्यात जे समता आणि न्याय रुजवला, त्या समता आणि न्यायाला बाबासाहेबांनी कायद्याचा आधार देऊन संविधान निर्माण केलं. शेवटी बोलता बोलता वेळच खूप झाला. खरंच वेळेच्या आणि काळाच्या बंधनात प्रत्येक जण जकडलेला असतो, त्यातून मी तरी कसा सुटणार. शेवटी जाता जाता इतकंच म्हणेल, महाराजांसारखं लढायला शिका, आंबेडकरांसारखं लिहायला शिका आणि वाघासारखं जगायला शिका, म्हणजे तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही. जय भीम, जय शिवराय.